पॉलिसी सेंटर, ब्रिक्स वर्ल्ड ऑफ ट्रॅडिशन्स, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शहरीकरणाचे परिणाम, जल व वायू प्रदूषणाचे स्वरूप तसेच महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्वांचे विविध क्षेत्रातील योगदान या महत्त्वाच्या विषयांवरील आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। 27वी आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद तेर पॉलिसी सेंटर सभागृह येथे यशस्वीपणे पार पडली। तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक व संचालक डॉक्टर विनीता आपटे यांच्या उद्घाटनपर भाषणाने परिषदेला प्रारंभ झाला। यानंतर डॉक्टर न.मो. जोशी आणि डॉक्टर मधुमती कुंजुल यांच्या हस्ते माय फ्रेंड नेचर आणि या परिषदेच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळी प्रमुख पाहुण्या डॉक्टर मधुमती कुंजुल यांनी शहरीकरण आणि पर्यावरणीय समस्यांवर महत्त्वपूर्ण विचार मांडले। डॉक्टर पी.जे. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात पर्यावरणीय सुधारणांसाठी उपाय सुचवले। तसेच विशेष अतिथी विश्वदीप कुंजुल यांनी जागतिक स्तरावरील पर्यावरणीय धोरणावर प्रकाश टाकला। परिषदेच्या समारोपात विविध तज्ज्ञ व संशोधकांच्या सादरीकरणांनी उपस्थितांना शहरीकरण आणि पर्यावरणीय समस्या यावर नव्या दृष्टिकोनातून विचार करायला प्रवृत्त केले। परिषदेमध्ये मोठ्या संख्येने संशोधक, अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला। उद्घाटनपर समारंभात डॉक्टर न.मो. जोशी म्हणाले, शहरीकरण सुधारणा होताना ज्या चांगल्या गोष्टी नष्ट करू नये। आता सर्व क्षेत्रातील पर्यावरण बिघडत चालले आहे, म्हणून पुढील 50 वर्षाचे नियोजन केले पाहिजेत। आपली पावले योग्य दिशेने पडत आहेत याची खात्री केली पाहिजेत। तेर पॉलिसी सेंटर आणि डॉक्टर आपटे यांचे काम त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं। विनीत आपटे म्हणाल्या, छोट्या बेटांना हवामान बदलाचा धोका आहे। हे मनुष्य निर्मित संकट आहे, त्यामुळे जैववैविध्य नष्ट होईल ते वाचवण्यासाठी लढा दिला पाहिजेत।